आता त्याच्यात मेथी घेतली, आपल्याला आपण मिरच्या काढून घेतल्या त्या पण टाकून घ्यायच्या आहे. भाजीपाला स्वस्त झाला का भाजीपाल्याची भाज्या कशाही करा चव नाही लागत. तर मग म्हटलं चला आज मेथीच्या भाजीचे मस्त छान मग झणझणीत पराठे बनवू. आणि वानवळा आलेली एवढी मोठी मेथीची भाजी ती पण सुकून गेली, टाईम भेटत नसल्यामुळं. तर चला पराठे बनवू आज. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि मकर संक्रांतींच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आज देते. आणि दुसरी गोष्ट, एकादशीच्या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे ना, तर त्याच्यामुळं काही सणसूद करता येणार नाही. मोठी एकादश आहे, सगळ्यांनी मोठी एकादश धरा. तसंही मी 12 महिने एकादश धरते, 15 दिवसाला येते ती पण एकादश धरते. मी कोणतीच एकादश मिस करत नाही, सोडत नाही. तुम्ही पण मोठी एकादश करा, पंधरवड्या पण एकादशी करत जा. आणि चला ठीक आहे, आता आपल्याला बनवायचे मेथीचे छान मस्त झणझणीत पराठे. आता पराठे बनवायचे, पण मग आता पीठ संपलेले गव्हाचं, दळून आणायला वेळ नव्हता, दळून संपलेले. तर आता दुकानात रेडीमेड पीठ आहे, 1 किलोचं पाकिट आपण दुकानातून आणू. तर चला ठीक आहे. काय घ्यायचं तुम्हाला? काय वाटतं? 1 सुपारी. 1 सुपारी देऊन टाकता येईल. आणि 3 कोळा बिस्किट टाका. स्ट्रॉबेरी वाला बिस्किट दुपारी येते मी घरी. 4-5 आहे ना माझ्याकडे. फोन करून काय द्यायचं बोलली? मी करेन ना. लोणचे मला आवरायचे ना अजून, मला स्वयंपाक करायचे, मला मेथीचे पराठे करायचे. इकडे आलं का इकडे दुकानात चाट पण बसते. आवरून घेतो थोडं, मग वाटलं तर. सुवानाचा 1 नंबर क्वालिटी आहे, जून पर्यंत चालू. काय किलो आहे? 8 किलो. अर्धा नाही, 750. हे 250. कवा आले मी? 1 घंटा झाला मला, 1 घंट्याच्या वर झाला. दुकानात आले तर दुकानात चाट पण सगळ्यांचे. असं नाही मागं कामं राहते. तुम्हाला काय सांगा, आता बाई तिळं घेतले, 2026 पर्यंत शेंगदाणे घेतले, गुळाचे लाडू बांधायला, कपड्याचे साबण होते, कपड्याचे साबण घेतले दुकानातून, भांड्याचे साबण होते, भांड्याचे साबण घेतले. आणि पीठ नव्हतं, काही पीठ घेतलं, हे पीठ. चला आता आपण घरी जाऊ, स्वयंपाक करायचा अजून आपल्याला. जाऊ. तर मेथीची भाजी धुवून गेले होते आणि पाणी निचरायला ठेवलं होतं. आता इथं बारीक बारीक मेथी कापून घ्यायची, मस्त बारीक कापायची. पराठे खूप चांगले होते तर बारीक कापल्यावर. लसूण जास्त टाकायचा, पराठे खूप चांगले होते. तर लसूण आणि मिरची आता आपण काढून घेऊ. मिरची पण जास्त टाकायची, झणझणीत करायचे. बेसन पीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं, खूप चांगले लागते, तितके चवदार खमंग लागते मैत्रिणींना याचे पराठे मेथीचे. आता टाकायचे आपल्याला पीठ टाकायचं, मिरची टाकून घेऊ दळलेली. त्याच्यानंतर आपण आता याच्यात टाकून मीठ, थोडीशी हळद टाकायची, तसं हिंग टाकायचं. आता याला आपण मळून घेऊ. मळून घ्यायचं चांगलं सगळं छान मस्त एकजीव झाला बघा असा पिठाचा गोळा. आणि थोडंसं आपल्याला तेल लावायचं आणि पिठाचा असा चांगला गोळा करून घ्यायचा आणि 5 मिनटं असंच मुरू द्यायचं, झाकून ठेवायचं 5 मिनटं करता. इकडे पीठ झालेले आहे आता आपल्या छान मस्त नरम. आता तोपर्यंत आपण इकडे भाजी टाकून घेऊ फ्लावरची, कारण इकडं भाजी शिजूच तर माझी इकडे पराठे होतील. पाणी गरम करायला ठेवलंय भाजीला, पाणी गरम झालं. आता आपण फोडणी देऊ फ्लावरची पातळ. तेल गरम झालं, मी जिरे टाकणार बघा, अशी तडतड वाजली पाहिजे तेल असं गरम. टाकणार कोथिंबीर. आता भाजी टाकली इकडे शिजायला, आपण छान मस्त पराठे करू. असे पराठे करायचे, खूप चांगले खमंग चवदार लागत येतं. आपण कुठे फिरायला चाललो, असं कधी नवत संध्याकाळी कंटाळा आला आपल्याला स्वयंपाकाचा, तर असे पराठे करायचे हलके फुलके. तुम्ही करून बघा एकदा, इतके चांगले लागतील, खातच राहता तुम्ही. आता थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं, तेल किंवा तूप असेल तर तूप लावा, तेल असेल तर तेल लावा. आता आपण टाकू वरी पराठा. हे बघा माझ्याकडे ना खरं वेळ नाही आहे, टाईम नाही आहे. आता दुकानात गेले मी, तर तुम्हाला सांगते 1 घंटा थांबावं लागलं मला तिथं. त्याच्यानंतर मग मी घरी आले एवढी पटापटा तयारी केली. आता तुम्हाला 101 अशा प्रकारचे मी रेसिपी दाखवली, पण मग आता वेळ पडला, कमी काय करणार आहे. हां बघा किती छान झालं बघा. आता आपण याला ना त्याचं तूप सोडायचं साईडने.
झाला आपला पराठा तयार, मस्त खमंग चवदार. तर असा करा, खूप भारी झणझणीत. तर झाले आपले पराठे बघा, मस्त असे पराठे करून खायचे. खूप चवदार खमंग लागत होते, हिरवे हिरवे गार. आणि कलर बी किती छान आला आहे. आता खाऊन तुम्हाला दाखवते मी कसा झाला आहे. तर तुम्हाला ना तेव्हा कळत बघा, नरम नरम सूर मस्त, खूप चांगला चवदार. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मेथी जास्त घ्यायची, डाळीचं पीठ थोडं घ्यायचं, गव्हाचं पीठ थोडं घ्यायचं. रेसिपी टाकलेलीच आहे मी, ती रेसिपी पूर्ण बघायची. तुम्ही दह्यासंग खा, लोणच्या संग खा असे नुसते तोडून खाल्ले तरी चालतील. बाहेर फिरायला गेले बघा, आपल्याला चटक किती लागते, काही काही खाऊशी वाटतं. तर असे जर पराठे बिराठे जर बनवून दिले तर मस्त गाडीत बसल्या बसल्या आपल्याला खाता येते. तर चला ठीक, पण तयार झाली आपली. वाफेमुळं जवळ मोबाईल धरा येत नाही. छान मस्त फ्लावरची भाजी पण पराठे करूच तर माझी इकडं तयार झाली. चला ठीक आहे, आता 2-3 पोळ्या टाकून घेते. पीठ मळून ठेवला, आता 1-2 पोळ्याचा. आता एक तिळ आणलेली आहे, आपल्याला याचे लाडू बांधायचे. छान मस्त शेंगदाणे गूळ आहे घरामध्ये. तर आपण याच्या ना आज वेळ भेटला तर आज लाडू बांधू, नाही तर मग उद्या लाडू बांधू. तर चला, फ्लावरची भाजी झाली, चपात्या झाल्या बघा, अशी छान भाजी झाली मस्त. आता चपात्या झाल्या इकडं, आणि त्यांना जेवायला पण दिलं, ते आले. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मनी प्लॅनचं झाड बघा, मी इथं आमच्या दुसऱ्या प्लॅटवर राहते, तर त्यांच्याकडे आले होते. तर किती छान बघा हे मनी प्लॅन, बापरे, मी पहिली बार पाहिला यांच्या घरात. मी पहिली बार आले, किती 8 वर्ष 9 वर्षामध्ये आहे ना. आम्हाला इथे 8-9 वर्ष झाले. तुम्हाला सांगते, 8-9 वर्षामध्ये पहिली बार मी यांच्या घरी आले. काही काम होतं, कामानिमित्त. तर बघा तुम्ही मनी प्लॅन इतका आवडला मला, तुम्हाला सांगते. खूप छान केलं त्यांनी, बापरे, खूप मस्त वाटलं मला मनी प्लॅनला बघून ग. छान छान.